मुंबईत ऐनवेळी रद्द झाला संजय काका पाटील यांचा भाजप प्रवेश. तासगावच्या राजकारणात खळबळ. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात मोठी आणि धक्कादायक घडामोड घडली आहे. माजी खासदार संजय काका पाटील यांचा मुंबईत होणारा भाजप प्रवेश ऐनवेळी पुढे ढकलण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत होणारा हा प्रवेश रद्द झाल्याने तासगाव कवठेमहांकाळच्या राजकारणात नव्या चर्चांना उधाण आले आहे. नेमकं काय घडलं पाहूया हा सविस्तर रिपोर्ट. आज मंगळवारी मुंबईमध्ये माजी खासदार संजय काका पाटील यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश होणार असल्याची जोरदार चर्चा होती. त्यासाठी तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते मुंबईकडे रवाना झाले होते. मात्र ऐनवेळी प्रवेश सोहळा पुढे ढकलण्यात आल्याने कार्यकर्त्यांची निराशा झाली आणि त्यांना परतावे लागले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार असल्याने राजकीय वर्तुळात मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र शेवटच्या क्षणी कार्यक्रम रद्द झाल्याने अनेक तर्कवितर्कांना उधाण आले आहे. प्रवेश नेमका कोणत्या कारणामुळे पुढे ढकलण्यात आला याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र पक्षांतर्गत चर्चा, राजकीय समीकरणे किंवा इतर काही कारणांमुळे हा निर्णय घेतल्याची चर्चा सुरू आहे. संजय काका पाटील यांच्या भाजप प्रवेशाकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागले होते. हा प्रवेश झाल्यास तासगाव कवठेमहांकाळ मतदारसंघातील राजकीय समीकरणांवर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या घडामोडीमुळे आता पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान संजय काका गटाचे नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती प्रमोद शेंडगे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार विधानमंडळाचे अधिवेशन संपल्यानंतर तासगाव येथे भव्य जाहीर कार्यक्रमात संजय काका पाटील यांचा भाजप प्रवेश व्हावा अशी कार्यकर्त्यांची इच्छा होती. ही विनंती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली होती. कार्यकर्त्यांच्या भावना लक्षात घेऊन मुख्यमंत्र्यांनी या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे मुंबईतील प्रवेश सोहळा रद्द करण्यात आला असून आता तासगावमध्ये हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रमात संजय काका पाटील यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आता हा प्रवेश नेमका कधी होणार, तासगावमधील भव्य सोहळ्याची तारीख कधी जाहीर होणार आणि या घडामोडीचा सांगली जिल्ह्याच्या राजकारणावर काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.